नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं दीक्षूस फॅमिली ब्लॉग अँड किचनमध्ये. तर आज मी तुमच्याबरोबर वडापावची रेसिपी शेअर करणार आहे. तर मस्त अशी रेसिपी होती, तुम्ही नक्की करून बघा. तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेत आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकले. नंतर मी कढीपत्ता टाकला, हिंग आणि जो मी लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवलेला होता तो टाकला. तर मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसूण घेतलं, ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि तो ठेचा ह्याच्यात टाकलेला आहे. तो छान असा परतून घेतला आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद, पाव चमचा हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकले आणि मग हे छान असं मिक्स करून घेऊयात. बाहेर आज वातावरण पावसासारखं झालं होतं, त्याच्यामुळे मग म्हटलं की आज आपण वडापाव बनवायचंच बेत करूयात. तर मी मस्त असे वडापाव बनवते. 4 मी बटाटे मध्यम साईजचे उकडायला ठेवले होते, ते उकडले आणि मॅश करून घेतलेत. तर ना मी ह्याचे थोडेसे चंक्स ठेवले, ते वडापावमध्ये छान वाटतं. एकदम मॅश केले तर ते नाही चांगलं वाटत, दाताखाली आल्यावर वडापाव छान वाटतो. तर बटाटा टाकला, तो परतून घेतला. नंतर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकली. माझ्याकडे कोथिंबीर थोडीच होती, त्याच्यामुळे मी आहे तेवढी माझ्याकडे कोथिंबीर टाकली आणि मिक्स करून घेतलं. आता हे मिश्रण आपण थंड करायला ठेवूयात, तोपर्यंत आपण बेसनचा घोळ तयार करूयात. तर मी 3 मोठे चमचे बेसन घेतलं, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि छोटा चमचा हे टाकलं सोडा टाकला आणि मग आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. अजिबात ह्याच्यामध्ये ना गुठळ्या नाही राहायला पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. थोडं थोडंच पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकल्यानंतर काय होईल तर ते पातळ होईल. त्याच्यामुळे थोडं थोडं टाकून अशा पद्धतीनं आपल्याला बेसनचा घोळ तयार करायचा. तर आता हे बटाटा थंड झाला आहे, तर मी ह्याच्यामधले सगळे कढीपत्ता आहे तो बाजूला काढून घेते. काय होतं ना, मग ते तोंडात आले की दाताखाली मग ते सगळं चांगलं नाही वाटत, त्याच्यामुळे मी लगेचच पहिला कढीपत्ता काढून घेते, जेवढा ह्याच्यामध्ये आहे तेवढा. आणि ह्याचे मी गोल वडे तयार करते. पहिल्यांदा मी गोलच करते, ते सेट झाल्यानंतर मग चपटे पटकन होतात. तर अशा पद्धतीनं मी गोल वडे तयार करते आणि मग लागेल तसे मग ते चपटे करून घेते. तुम्हाला जसे शेपमध्ये तुम्हाला वडे आवडत असतील तसे करू शकता. तर मी लिंबाच्या साईजचा असे मोठे गोळे तयार केलेत बघा. अशा पद्धतीने तुम्ही डिरेक्टली असे पण तळू शकता किंवा मग चपटे पण करून तयार करू शकता. तर मी मध्यम आकाराचे 4 बटाटे घेतले होते, तर त्याच्यापासून माझे 20 वडे तयार झालेत. तर हे मी आता साईडला ठेवते, थंड झाले, तेल तापते तोपर्यंत ते थंड झालं. आता हे मी चपटे करून घेतलेत. लागेल तेवढे मी हे वडे जे आहेत ते थापून घेते असे चपटे करून आणि बाकीचे नंतर करते. बघा मी अशा पद्धतीने हे करून घेतलेत आणि ते नंतर करून घेते. तर आता मग मी हे तेल गरम झाले तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा मिरच्या आहेत त्या तळून घेते. मिरची तळताना ना तिला थोडंसं चीर द्यायची पोटामध्ये, म्हणजे ती फुटत नाही, नाहीतर मग तेल अंगावर येईल. त्याच्यामुळे थोडीशी चीर द्यायची आणि मग मिरच्या तळून घेतल्या. त्याच्यावरती मग मी लगेचच गरम असताना मीठ टाकून घेतलं आणि छान असं त्याला मिक्स करून घेतलं. तर आपली वडापावबरोबर खाण्यासाठी आपली मिरची पण तयार आहे. तर चला आता आपण वडे बनवून घेऊया. तर मी ना 2 पद्धतीनं तुम्हाला वडे दाखवणार आहे तळून. तर हे जे आहेत ते आपले नवशिक्यांसाठी आहे, की भीती वाटते ना की तेल अंगावर उडेल याच्यासाठी. तर काय नाही, एक आपली मोठी असं हे घ्यायचा, चमचा घ्यायचा, त्याच्यामध्ये वडा तो पहिल्यांदा त्या बॅटरमध्ये वडा ठेवायचा, नंतर त्याच्यावरती बॅटर टाकायचं आणि असं स्पूनमध्ये उचलून अलगद आपल्याला ते तेलात टाकायचं. ह्याच्यामुळे काय होईल, अंगावर तेल उडणार नाही, भीती वाटणार नाही, काहीच नाही. तर अशा पद्धतीने पण तुम्ही वडे करू शकता. बघा किती मस्त आणि अजिबात काय मेस होत नाही, हात खराब होत नाही, लगेच हात धुवायचं टेन्शन नाही. अशा पद्धतीनं पण तुम्ही वडे करू शकता. सहसा मी याच पद्धतीने वडे करते, पटपट होतात आणि मेन म्हणजे आपल्याला हात सारखा धुवायची हे नाही आहे, सारखा हात धुवा परत झालेला हात लावा. त्याच्यासाठी मी असेच वडे तयार करते आणि ह्या अंगावर उडायची सुद्धा भीती नसते. एकदम पहिल्यांदा बनवत असाल तरीसुद्धा तुम्ही असे पद्धतीने तळू शकता. तर बघा किती छान असे वडे आपले तळलेत. तर आपल्याला ह्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचे, छान असे, जास्त लाल करायचे नाहीत. आणि मेन म्हणजे ना, बेसनमध्ये आपल्याला हळद टाकायची नाही, कारण की हळद आणि बेसन टाकल्यानंतर वड्याला आपल्याला लाल रंग येतो, त्याच्यामुळं हळद नाही टाकायची. अशा पद्धतीने बघा वडे छान तयार झालेत. तर हे मी साईडला काढून ठेवते. आणि दुसरी पद्धत जी आपली रेग्युलर पद्धत आहे ती अशा पद्धतीने आपण हाताने सोडतो. पण कधी कधी काय होतं ना, असे वडे टाकताना बघा आपल्या हाताची बोटं त्याच्यावर उमटतात. तर काय करायचं ना, आपण जसं उडीद वडे बघा टाकतो डायरेक्ट असं तेलामध्ये, त्या पद्धतीने वडे टाकले ना तर ते हाताचे आपले जे बोट आहेत ना ते त्याच्यावर उमटले नाही जाणार.
मी पण एकदा दोनदा केले होते तर तसं झालं होतं. नंतर माझ्या लक्षात आलं की असं केल्यानंतर ते आपली बोटी त्याच्यामध्ये उमटत नाहीत. तर अशा पद्धतीने पण आपल्याला हे वडे तयार करून घ्यायचे, तळून घ्यायचे छान. ह्याला पण मी सोनेरी डांगावर तळून घेते. किती छान असे मस्त वडे तयार झालेत बघा. अशा पद्धतीने तुम्ही वडे करून नक्की बघा आणि तुम्हाला कोणती माझी जी पद्धत आहे कोणती आवडली ते नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. असेच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.